नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत सगळ्यांच्या आवडीचा गार्लिक ब्रेड। त्यासाठी इथे मी अर्धा कप कोमट दूध घेतले। दूध कोमटच असावं कारण जास्त गरम किंवा थंड दुधामध्ये यीस्ट ॲक्टिवेट होत नाही। त्यामध्ये 1 चमचा पिठी साखर घालायची। पिठी साखर विरघळवून घ्यायची। शक्यतो पिठी साखर घ्यायची म्हणजे ती लगेचच विरघळते। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा ड्राय यीस्ट। आता हे सगळं असं ढवळून झाकून आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं असंच ठेवून द्यायचं। आता यावर झाकून ठेवून देऊया आपण आणि 20 मिनिटांनी आपण बघूया। आता हे बघा 20 मिनिटं झालेली आहेत। हे बघा वर छान असा फेस आलेला आहे। असा फेस आल्याशिवाय हे घालायचं नाही आपल्याला पिठामध्ये, नाहीतर मग पीठ छान फुगत नाही। आता एक भांडं घेऊया। यामध्ये आपण घ्यायचंय हाफ कप मैदा आणि हाफ कप गव्हाचं पीठ। तुम्ही नुसताच मैदा किंवा नुसतं गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता, पण मी डॉमिनोज स्टाईल इफेक्ट येण्यासाठी अर्धा मैदा घेतलेला आहे। कारण मैद्यामुळे जर छान असा त्याला चांगलंच वेगळा फरक पडतो त्याच्या टेक्स्चरमध्ये, त्यामुळे अर्धा मैदा घातलेला आहे मी। तुम्ही पूर्ण 1 कप मैदा किंवा 1 कप गव्हाचं पीठ सुद्धा घेतलं तरी चालेल आणि नेहमी चाळूनच घ्यायचं आहे पीठ। आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ, थोडंसं चिली फ्लेक्स, अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचे, अर्धा चमचा ओरिगॅनो घालायचं आहे, अर्धा चमचा गार्लिक पावडर घालते मी। आता हे सगळं मिक्स करूया आणि यात आता हे दूध यीस्ट घातलेलं हळूहळू घालायचं आहे आपल्याला। सगळं नीट मिक्स करून घेऊया। आता हे हाताने आपण मळून घ्यायचंय चांगलं पीठ। गरज लागली तर थोडंसं पाणी घालायचं अजून किंवा दूध घालायचं। थोडंसं दूध घालते मी आणि असं थोडं असं स्ट्रेच करून पीठ मळून घ्यायचं हे। आता वरून ह्याच्यात थोडंसं बटर घालायचंय। आता हे बघा आपण छान असं एक 5 मिनिटं तरी चांगलं असं स्ट्रेच करून मळायचंय पीठ आणि आता असं एक 1.5 ते 2 तास आपण हे असंच ठेवून द्यायचंय झाकून। आता ह्याला आपण 2 तासाने बघूया। आता हे बघा 2 तासांनी आपलं पीठ किती मस्तपैकी फुललेलं आहे। त्याला वरून दाबून त्यातली हवा काढून टाकायची। हे बघा आता इथे थोडंसं पीठ घालूया। याचा आता गोळा बनवायचा आहे। हा आता हातानेच आपण लाटून गोल करून घ्यायचा आहे किंवा लाटण्याने सुद्धा तुम्ही करू शकता। आता आपलं पीठ रेस्ट करतंय तोपर्यंत आपण एक आतमध्ये भरायला स्टफिंग करून घ्यायचंय। त्यासाठी इथे एक छोटासा कांदा घेतलाय, कॅप्सिकम घेतलंय, एक छोटंसं असेल तर अर्धच घ्यायचं। तर आपला हा गार्लिक ब्रेड आहे, चीज गार्लिक ब्रेड आहे, त्यामुळे यात चीज आणि गार्लिक जास्तच असायला पाहिजे। चीज घालूया। किती ब्रेड आहे त्यावर अवलंबून आहे, आपण आधी जास्त घालायचं नाही, बघूया त्या अंदाजाने आपण घालूया। हे ओरिगॅनो आहे, चिली फ्लेक्स घालायचे आणि थोडंसं मीठ घालायचं। चीजमध्ये मीठ असतं त्यामुळे त्या अंदाजानेच घालायचं। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आता हे बघा आपलं स्टफिंग तयार आहे। व्यवस्थित असं सगळीकडून सारखंच पसरून घ्यायचंय। आता मी ओव्हन मध्ये करणार आहे। ओव्हन मी 250 डिग्रीजला 10 मिनिटं प्रीहीट करायला ठेवलेलं आहे।
याला वरून बटर लावून घ्यायचंय. आता हे जे आपण स्टफिंग तयार केलेलं आहे ते यामध्ये घालूया. अर्ध्या भागात घालायचं ते सगळंच घालूया. आता सावकाश असं हे आपण बंद करायचं. तर याला वरून सुद्धा बटर लावूया. आपला ओव्हन पण प्रीहीट झालेला आहे. त्यावर थोडंसं रेड चिली फ्लेक्स घालायचे, थोडंसं ओरिगॅनो घालूया आणि याला आता वरून कट्स द्यायचे, कारण ते मग आतमध्ये सुद्धा व्यवस्थित त्याला लागतं. वरचेवर द्यायचे, खालपर्यंत नाही द्यायचे. आपला गार्लिक ब्रेड बेक करण्यासाठी तयार आहे. आता हा ट्रे मी घेतलेला आहे, यामध्ये आपण बेक करायचंय. त्यावर थोडंसं बटर लावून घेऊया. त्यावर सुद्धा थोडंसं ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घालायचंय, ऑप्शनल आहे. आता सावकाश अगदी हा आपण जो ब्रेड तयार केलेला आहे तो यामध्ये ठेवायचा आहे. आता आपला ओव्हन प्रीहीट झालेला आहे. हा आपण 250 डिग्रीजना 15 ते 20 मिनटं बेक करून घ्यायचं आहे. आता 20 मिनटं झाली आहेत. आपला गार्लिक ब्रेड तयार आहे. हे बघा काय सुंदर दिसतो. आता हा आपण काढून एका जाळीवर ठेवायचा आहे, म्हणजे त्याची वाफ सगळी निघून जाईल. थोडा थंड झाला की मग आपण कापूया. हा बघा आपला गार्लिक ब्रेड तयार आहे. वाव किती सुंदर दिसतोय. हा तुम्ही टोमॅटो सॉस किंवा मेयोनीज बरोबर खाऊ शकता. हे तुम्ही थोडं गरम असताना खाऊ शकता, म्हणजे मग त्यातलं जे चीज असतं ते छान असं सॉफ्ट असतं. वाव हे बघा तुम्ही बघू शकताय, मस्त असं झालेलं आहे. हे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा मेयोनीज बरोबर खाऊ शकता. वाव मस्त, तुम्ही नक्की करून बघा. हा तुम्ही पॅनमध्ये सुद्धा करू शकता, अतिशय छान होतो. जर ओव्हन नसेल तर तुम्ही पॅनमध्ये सुद्धा करू शकता. करून बघा आणि माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. हे बघा तुम्ही ब्रेड बघू शकता किती सॉफ्ट झालेला आहे.